नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरज ऑफिशियल मॅथ मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण ट्रिग्नोमेट्री या चॅप्टर मधील क्लास 10 मधील प्रॅक्टिस सेट 6.1 बघणार आहोत। त्याच्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, काय म्हणत आहे, इफ sin θ इक्वल टू 7/25 then what is the value of cos θ and tan θ। तर बघा कसं सॉल्व करतात। तर आपल्याला माहिती आहे प्रीवियस लेक्चर मध्ये आपण शिकलेलो आहोत, काय शिकलेले आहोत, आयडेंटिटीज। काय आहे आयडेंटिटीज? वी नो, आपल्याला माहिती आहे आयडेंटिटीज किती आहेत, 3 आयडेंटिटीज आहेत। पहिली आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा, 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा। तर बघा आता इथे sin थीटा दिलेला असल्यामुळे आपल्याला sin थीटा वालीच आयडेंटिटी यूज करावं लागेल। काय आहे, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1। sin थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 7/25 चा होल स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1। 7 यालाच काय लिहिता येणार आपल्याला, 7 स्क्वेअर अपॉन 25 स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1। 7 स्क्वेअर 49, 25 स्क्वेअर 625 प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1। सो म्हणून cos स्क्वेअर थीटा इक्वल टू काय होणार, 1 याज इट इज, प्लस इकडे आल्यानंतर मायनस होणार 49 अपॉन 625। देन त्याच्यानंतर काय होणार बघा, cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 625 वन जा 625 माइनस 49 अपॉन 625। cos स्क्वेअर थीटा इक्वल टू काय होणार, 576 अपॉन 625। आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे, cos थीटा। सो म्हणून cos थीटा इक्वल टू अंडर रूट 576 अपॉन 625 cos थीटा। अंडर रूट 576 मीन्स 24 आणि अंडर रूट 625 मीन्स 25। हे आपल्याला cos थीटाची व्हॅल्यू मिळाली। आता ती पुन्हा कशाची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, tan थीटाची व्हॅल्यू पाहिजे। तर काय होणार, tan थीटा बरोबर आपल्याला माहिती आहे काय आहे, sin थीटा अपॉन cos थीटा। sin थीटाची व्हॅल्यू काय आहे, 7/25, 7/25 अपॉन cos थीटाची व्हॅल्यू आताच आपण सॉल्व केली 24/25। 25 कॅन्सल होणार, काय राहणार 7/24। अशा पद्धतीने आपल्याला tan थीटाची व्हॅल्यू 7/24 मिळाली। cos थीटाची व्हॅल्यू 24/25, tan थीटाची व्हॅल्यू 7/25। बघा काय करायचं, आता तुम्हाला असे प्रॉब्लेम परीक्षेत येतात तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज माहिती असणे आवश्यक आहे। आणि बघा काय आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा, 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा। जर तुम्हाला लिहून ठेवायचे असेल तर बघा इथे दिलेले आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा, 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा। आणखी कोणते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, tan थीटा इक्वल टू sin थीटा अपॉन cos थीटा, cot थीटा इक्वल टू 1 अपॉन tan थीटा, sec थीटा इक्वल टू 1 अपॉन cos थीटा आणि cosec थीटा इक्वल टू 1 अपॉन sin थीटा। अशा पद्धतीचे जर तुम्ही फॉर्म्युले लक्षात ठेवले तर संपूर्ण तुम्हाला हे प्रॉब्लेम इझिली सॉल्व होणार। बघा